जिह घटे सिमरन प्रभु को, 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 सो नर मुक्ता जनो, सो नर मुक्ता जनो, तिहे नर हरे अंतरो नाही, तिहे नर हरे अंतरो नाही, नानक साची मानो, नानक साची मानो, एक भगति भगवान जिह, एक भगति भगवान जिह, एक भगति भगवान जिह, एक भगति भगवान जिह, प्राणी के नाही मन, प्राणी के नाही मन, जैसे शुकर स्वान नानक, जैसे शुकर सुवान नानक, मानो ताही तन, मानो ताही तन, जिह घटे सिमरन प्रभु को, सो नर मुक्ता जानो, तिहे नर हरे अंतरो नाही, नानक साची मानो, एक भगति भगवान जिह, प्राणी के नाही मन, जैसे शुकर स्वान नानक, मानो ताही तन. सत्संग प्रवचन सुरू होण्याच्या पूर्वी म्हणजे अभंगाचं उच्चारण करण्याच्या पूर्वी गुरु नानक देवांनी जे दोन विचार सांगितले ते लक्षपूर्वक ऐकायचे आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत रात्रंदिवस लक्षात ठेवायचे. असे अत्यंत महत्वाचे त्यांचे हे दोन विचार आहेत. दोन विचारांपैकी पहिला विचार गुरु नानक देव सांगतात की जिह घटी सिमरन प्रभु को, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन असेल, भगवंताचं स्मरण असेल, भगवंताची भक्ती करत असेल, भगवंताला पाहण्याचा प्रयास करत असेल, भगवंताला प्राप्त करण्याचा प्रयास करत असेल, जिह घटे सिमरन प्रभु को, सो नर मुक्ता जानो, जो रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करतो असं जीवात्मा जन्म मृत्यूच्या चक्रापासून, काळाच्या भयापासून, यमाच्या त्रासापासून, दुःखापासून, दारिद्र्यापासून मुक्त होतो. एवढंच नाही, तीही नर हरे अंतरो नाही, नानक साची मानो. भगवंताची भक्ती करता करता, भगवंताला पाहता पाहता एक दिवस असा येतो की भगवंतामध्ये आणि त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं अंतर राहत नाही. भगवंताची भक्ती करता करता, भगवंताचं ध्यान करून, भगवंताला पाहता पाहता एक दिवस तो स्वतःच भगवंत होऊन जातो.
अनेकांचा अनुभव आहे की देव पाहावयासी गेलो तेथे देव चुंबते. जो देव पाहायला जातो त्याला देव मिळतो याच्यामध्ये काही नवल नाही. त्याला अशी अनुभूती येते की देव पाहायला जाता जाता देवाला पाहता पाहता तो स्वतः देऊन जातो. देव पाहावयासी गेलो तेथे देवच उमटेलो, पाहावयासी गेलो देव तेथे मी स्वयमेव, अशी अनुभूती येते. हा पहिला विचार. दुसरा विचार, एक भगती भगवान जिह प्राणी के नाही मन. सर्व काही आहे, गाडी आहे, बंगला आहे, भोग ऐश्वर्याचे सर्व साधन आहे, फक्त एकच कमतरता आहे. कोणती? एक भगती भगवान जिह प्राणी के नाही मन. एकच कमतरता आहे. सर्व काही परंतु भगवंताची भक्ती करत नाही, त्या भगवंताला जाणत नाही, त्या भगवंताला मानत नाही. पाहू जाता एक देव त्यांनी निर्मिले सर्व, अन्न पाणी तोची देतो, प्रेमे सर्व सांभाळतो. ज्या परमात्म्यानं हे सर्व काही दिलं त्या परमात्म्यालाच मानत नाही. जसं व्यवहारामध्ये देखील आपल्याकडे गडगंज संपत्ती असेल, भोग ऐश्वर्याची साधनं असेल, परंतु ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांची जर सेवा करत नसेल तर लोक त्याला तुच्छ मानतात. की एवढी संपत्ती आहे, सर्व काही, परंतु ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं त्या आई वडिलांची सेवा करत नसेल, त्यांना सांभाळत नसेल तर लोक म्हणतात याच जीवन तर सर्व बर्बाद झालेलं आहे. आणि सर्व काही नसेल परंतु आई वडिलांची सेवा करत असेल तर म्हणतात की वा धन्य आहे की सर्व असो नसो परंतु हा आई वडिलांची सेवा करतो, उपकार आठवतो. सांगायचं तात्पर्य की सर्व काही आहे, फक्त काय नाहीये. एक भगती भगवान जिय प्राणी के नाही मन, जैसे सुकर स्वान नानक मानो ताही तन. भगवंताची भक्ती नाही, त्याच्यामुळे संतांच्या सानिध्यात जात नाही, गुरुच्या सानिध्यात जात नाही, थोरा मोठ्यांचा सन्मान करत नाही, चांगल्याची संगती करत नाही, दुर्जनाच्या सानिध्यात जातो, खाऊन ते खातो, पिऊन ते पितो, करून ते कर्म करतो आणि त्याची दुर्गती कशी होते? जैसे सुकर स्वान नानक मानो ताही तन. भगवंताची भक्ती करता करता भगवंताच्या लोकाला, भगवंताच्या धामाला जातो, भगवंतामध्ये मिळून भगवंत स्वरूपून जातो. आणि जो भगवंताची भक्ती करत नाही, आता सांगितलं की खाऊन ते खातो, पिऊन ते पितो, करून ते कर्म करतो, तर एक दिवस जैसे सुकर स्वान नानक मानो ताही तन, तो श्वान शुक्राच्या गतीला जातो. श्वान म्हणजे कुत्र आणि शुकर म्हणजे डुक्कर, अशा हीन गतीला जातो. म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण एवढा मोठा चांगला आपल्याला भगवंतानं देह दिलेला आहे, जो दुर्लभ आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गस्थ देवता देखील ज्या देहाची इच्छा करतात की आम्हाला या कर्मभूमीमध्ये आम्हाला मानवाचा देह मिळाला पाहिजे. मग पुरुषाचा असो की स्त्रीचा असो, श्रीमंताचा असो की गरीबाचा असो, परंतु आम्हाला मानवाचा देह मिळालेला आहे. कारण मनुष्य देहाची साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनार्थ दिला असे. सांगायचं तात्पर्य की एवढा सुंदर देह, एवढा दुर्लभ देह
आपल्याला भगवंतानं दिलेला आहे, तर आपण काय करा, स्वान शुक्राच्या गतीला जाऊ नका, तर आपण काय करा, भगवंताची भक्ती करून भगवंतामध्ये मिळून भगवंत स्वरूप होऊन जातात. म्हणून भगवंत स्वरूप व्हायचं असेल तर त्याच्यासाठी रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. आणि रात्रंदिवस भगवंताचं चिंतन स्मरण करायचं असेल तर त्याच्यासाठी कथेच्या, कीर्तनाच्या, प्रवचनाच्या निमित्तानं तशी सवय लावून घेतली पाहिजे. म्हणून या ठिकाणी सुख करता, दुःख हरता, अमंगल हरता आणि मंगल करता, रिद्धी सिद्धी बुद्धीची दाता गणेश भगवंताच्या दरबारामध्ये आले हा, तर काय करा, त्यांचं थोडस भजन करा, चिंतन करा, स्मरण करा. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, पुत्र हनुमान की जय, रामचंद्र भगवान की जय, भांग श्री माता